आहेत, आपले परीक्षक पण तयार आहेत. काय म्हणता आजी? हा, आता ट्रेन सोडायची वेळ आहे. लोकनाट्य म्हटलं की गण आला, नंतर गवळण आली आणि नंतर आली धमाल बतावणी. तर अशीच मॉडर्न बतावणी घेऊन आता इथे दोन मित्र येतात. बघूयात ते काय बाता करतायत एकमेकांशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या पहिल्या चॅलेंजर जोडीचं, जी तुम्हाला चॅलेंज करणार आहे सतीश तारे आणि भालचंद्र कदम. जोरदार टाळ्या. ये दोस्ती हम नहीं भूलेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ते हा इथं भुसकटते आहे. कर काय गाडी घेऊन किती लांब आलो. लगीन बिगीन झालं, खुश आहे, त्याच्या गप्पा मारायला आपण तू काय बोलायला तर नाही. अरे खुश आहे ना मी. हा काय बायको काय म्हणते कशी? अरे मस्त सुंदर. कशी काय मिळाली सुंदर तुला बायको? नाही म्हणजे बुद्धिमत्ता आणि सौंदर्य एकत्र नांदत नाही म्हणतात ना, म्हणून म्हणलं. अरे योगा योग. अरे योगा असणार रे. तुझा संसार चालणार तुझ्या सौंदर्यावर आणि बायकोच्या बुद्धिमत्तेवरती. नाही बाकी उत्तम चालेल म्हणे. उत्तम उत्तम. गाडी घेतली. गाडी सायकल नव्हती ना तुझ्याकडे सायकल? 4 व्हीलर गाडी घेतली. काय सांगतोस गाडी? ऑटोमॅटिक गाडी. गाडी ऑटोमॅटिक 10 बटनांची. पहिला बटन दाबलं की असं खट 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 सगळे दरवाजे उघडतात. हा 1 2 3 4 5 6 दरवाजे उघडतात. हा मग असे कसे 6 दरवाजे गाडी? ऑटोमॅटिक गाडी हा, हा, काय किती सांगतो? वर्षी किती दरवाजे उघडतात ना अरे क्या बात आहे. गाडी ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. पुढे 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 दुसरं बटन दाबलं का असं फटकन एक नाजूक हात येतो. आह, हा हातात रुमाल असतो आहा. आणि आपलं तोंड पुसतो. ओहो. की थोबाड गोर पान. हा? अरे गाडी ऑटोमॅटिक आहे, माझं थोबड ऑटोमॅटिक आहे का? बरं झालं तुझं तुला कळलं ते. हा, मग? पुढे सांग. पुढे काय होतं हा. हे बोलताना आपल्याला असं बोलत. हा या रावजी तुम्ही बसा भाऊजी. हे या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची मारजी. हे बसा भाऊजी. हे बसा भाऊजी. हो हो हे बसा भाऊजी. अरे बसलो ना गाडी येतात तर गाडी सुरू तर होती की आधी? होती की. हा, हा. अरे तिसरं बटन दाबलं. हा, हा. त्या गाडी बोलती कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. शाबास. कोणी बसलं तरी हेच गाणं म्हणते. हेच गाणं म्हणते. मग आपण सांगायचं काय ते? मच्छी मार्केट. मच्छी मार्केट. हा. पण तिथे लय गर्दी असते ना गाड्या. अरे मग त्याच्या आईला ऑटोमॅटिक गाडी आहे ना. हा, हा. हा? मग चौथं बटन दाबायचं, लगेच गाडी म्हणती ए मच्छी का बाने मच्छी बाजू होता मच्छी का बाने मच्छी का चल बाजू. सगळं असे बाजूला होतात, गाडी आपली निघून जा. हा हा शाबास. हा, पण खड्डे बिड्डे लय असते ना तिथं. अरे मग 6वं बटन आहे ना याड्या. ऑटोमॅटिक गाडी आहे ना. हा, हा, हा. 6वं बटन हा. दाबलं की आपले रस्ते फचक 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 फच फच बुजून जातात. ते रस्ते खड्डे बिड्डे बुजतात बुजून सगळे. जातात. आणि? आणि रस्ते असे स्लायडिंग सारखं, म्हणजे कसं माहिती का, बर्फाची लादी कशी हा, हा. तशी गाडी स्लिंग चालेल चालेल. हा. अरे गाड्या हे सगळं करताना ते गाडीचं टायर पंक्चर बिंक्चर झालं तर? अरे त्याच्या अरे मारू नका ना. ऑटोमॅटिक गाडी आहे ना. 7वं बटन कशाला आहे? कशाला आहे? 7वं बटन दाबलं हा हा का काय होतं? काय? 7वं बटन दाबलं हा का डायरेक्ट गाडी सुरू होती. हा डायरेक्ट गाडी सुरू होती. डायरेक्ट खड्डे बुजवत आगे पुढे 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 जाती. हा तशीच पंक्चर गाडी पुढे पंक्चर जाते. पुढे जाती. पंक्चर गाडी पुढे. तर काय होतं माहितीये का, हा. एक टायर असं नवीन बाहेर तो टायर नवीन बाहेर आल्यावर जुन्या टायरला बोलतो तुझी जाम फाटलीये, तू रिपेअर करून. त्या टायरच्या ट्यूब बद्दल एवढं बोलतो तो. टायर बोलतो. ऑटोमॅटिक गाडी. गाड्या काय माणूस आहे गाड्या तू? हा? मग तो टायर आपला रिपेअरला गॅरेज मध्ये निघून जातो. आहा. आपण निघून जायचं.
अरे टायरची वाट नाही बघायची. हा रात मध्ये गाडी का नाही हा. आपण थांबायचं नाही. तो रिपेअर झाला टायर परत शोधत शोधत गाडीला इकडे येतो. हा आणि त्या टायरला म्हणतो काय यू आर टायर. इंग्लिश बोलतो. हा तू बाजूला हो, मी तिकडे लागतो. हा मग तो लागतो गाडी परत घेते बात. घरला निघून. क्या बात आहे आहे. का नाही? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. चल निघतो आता मी. अरे काय निघतो. हे तू अरे राहिलीत ना 2 बटन. अजून 2 बटणं आहेत. ती विचारलीच नाही तू. ती 2 बटणं काय करतात. ती 2 बटन शोची 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 बटणं आहेत. अरे काय ऑटोमॅटिक गाडी आहे का हा. नाही. ती बोक उघडी पडतात ते वाईट दिसतं. आम्हाला कळत नाही. अरे जकाची जायला डोकं म्हणतात त्याला. डोकं म्हणतात त्याला. चल मग मी निघतो आता. अरे काय काय निघतो काय. तू केवढा श्रीमंत माणूस झाला गाड्या तू आता. यार, नाही नाही जातो कुठे तू? नको जा. तुझ्या समोर उभं राहायची लायकी नाही माझी गाड्या. ती तर आहे रे. नाही. असं कधी बोललो का मी तुला? हा, मग हा, दोस्त आहे मित्र आहे आपण. का नाही तू. हा, 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 मग हा. सांग ना काय झालं अरे असेल काय आज? नाही लहानपासून पैशाला मिळावा माझी इच्छा असायची. तुला तर माहिती तट्ट्याखाली सट्टा लावून मी 8 लावत होतो. पत्ते आपले चालू डाव लागायला तयार नाही. एक डाव लागला ना. हा. अरे मग पैसा आला माझ्याकडं. मग पैसा आलेला आहे. हा. आणि कोलंबियाला गेलो. हा ते तहसीलदारच्या बाजूला कोलमीचं दुकान आहे ती. कोलंबिया विकतात तिथे नाही गेलो. मग? शहराचं नाव आहे कोलंबिया. हा तर देव कोलंबोला गेलो. कोलंबी. आता तू कोलंबी बोला ना असं काय करतो? तू लक्षात ठेव ना. गेलं कोण होतं. तू मग कोलंबिया तर कोलंबिया. हा, काय आहे? हा, हा तर कंबोडियात गेलो तो. तर तिथं माझ्या डोक्यात आयडिया अशी आली हा. की आपल्या महिला वर्गाला मदत करणारं काही एखादं यंत्र मिळते का बघा. हा. मग तिथं यंत्र मला मिळालं नाही. म्हणून माझ्या स्वतःच्या स्पेशल डोक्यानं मी घरामध्ये यंत्र बनवलं. अच्छा. मटन चिकन बनवण्याचं यंत्र. अरे महिला वर्गाला केवढा त्रास होतो. आपण पाहुणेरावळे घरामध्ये आणतो, मित्रमंडळी घरामध्ये आणतो, त्यांचे कार्यक्रम चालतात आणि बिचारा महिलांना मग ते चिकन बोकड कापावं लागतं ना. ते यंत्र काम करतं. हा. यंत्र ऑटोमॅटिक केलेलं हा. आहे. हे ऑटोमॅटिक यंत्राला घेऊन तुला बोकड आवडतं का चिकन आवडतं. बोकड बोकड. शाबास. मग यंत्र घेऊन बोकड जिथे मिळते तिथं जायचं. हा. ते बोकडाकडे बघतं यंत्र. हा. आणि त्या बोकडाला फक्त सांगायचं असतं यंत्राच्या कानात 15 किलोचं बोकड. लगेच ते असं बघतं आणि बोकड दिसलं म्हणते ए यू कम हिअर. बोकड आता पहिल्या नंबरचं बटन दाबायचं. पहिलं बटन दाबल्यानंतर पुढचं शटर चरकन वर जातं. एवढा आवाज येतो. हो जुने. जुनं कशाला पत्र्याचं आहे ते शटर. तर ते शटर वर गेल्यानंतर ते बोकड आतमध्ये कोंबायचं असतं. का स्वतःहून जात नाही बोकड. बोकड ऑटोमॅटिक नाही मशीन ऑटोमॅटिक आहे. ते आतमध्ये घालायचं. लगेच टर्रकन शटर बंद होतं की बटन नंबर 2 दाबायचं की आतून एक कोयता बाहेर येतोय. कोयता मशीनच्या बाहेर येतो. बाहेर कशाला मारायला आतल्या आत बाहेर येतोय. लगेच खट 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 तुकडे 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 तुकडे. मशीनचे तुकडे. अरे मशीनचे नाही का धड्या. आतमध्ये कोण गेले बोकड गेलं ना त्याचे तुकडे होतात ते. हा मग आणि बटन नंबर 3 दाबलं की लगेच नाही 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 तू नीट लक्षात घे ना. तिसरं बटन दाबलं की लगेच ऐक ना किती घाई तुला. थांब ना थांब जरा काय होतं बघ तर मशीन काय बघ. तिसरं बटन दाबलं की अच्छा 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 बोकड शॉर्ट सर्किट. अरे हे काय शॉर्ट सर्किट नाही गाड्या. फोडणी दिली जाते आतमध्ये. मग सगळे सगळे तयार होतं आतमध्ये. मागच्या बाजूला एक छोटस शटर आहे ते असं नाही ते असं नाही नाही ते असं टर्कन वर जात. एवढूच आवाज. मागच्या बाजूच आहे ना. आवाज महत्वाचा नाहीये. त्यातून डिश बाहेर येतात. डिश सगळ्या माहितीये. आणि बसलेल्या सगळ्या लोकांना डिश देतात. मटण किमा मटण मसाला मटण कबाब मटण हद्दी सगळं दिलं जातं. ठराविक टायमिंग नंतर सगळ्या डिशेस गोळा केल्या जातात आणि छोट्याशा टर्क वाजणाऱ्या थटर मधून पुन्हा आतमध्ये जातात. बटन नंबर 6 दाबलं की लगेच डिशा ज्या डिशा त्यानं दाखवल्यात त्या डिशांनी आत त्या येतात. ते यंत्र बोलवतो ए दिशा कम हिअर. दिशा आतमध्ये घुसल्या साफसूफ होतं. आणि शेवटचं बटन नंबर 7 दाबलं रे दाबलं की आतमध्ये कापलेलं बोकड इकडनं बाहेर पडून थँक्यू असं म्हणतं बाहेर चरायला निघून जातं.
पटल असं सांग ना हे. हा. तो काय डोकं फिरलंय का? जर बटन दाबल्यावर खड्डे बुजतात तुझ्या गाडीतून, तर माझ्या यंत्रातून बटन दाबल्यानंतर जिवंत बोकड बाहेर पडायला हरकत काय मला सांगे? हा? हा? अरे मी तुला शेंडी लावली. त्यालाच मी नीट बांधून ठेवलं तर तुझ्या बापाचं काय गेलं मला सांगे? तुमच्या ह्या बतावणीतल्या बाता आम्हाला फार आवडलेल्या आहेत. बघूयात परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. हा ऍक्ट कोणी लिहिलाय? तुम्ही स्वतः लिहिलाय? कमालीचा लिहिलाय तुम्ही. फॅन्टॅस्टिक. तुमच्या लिखाणासाठी एकतर जोरदार टाळ्या. वा, कीप इट अप. वा. निर्मितीताई. तुम्ही दोघं काय सुटला होतात आज, धमाल चालली होती तुमची. ऑल द बेस्ट. आणि आता बघूयात प्रेक्षकांच्या समोर काही पाहुणे सुद्धा बसलेले आहेत. त्यापैकी मिलिंदजींना मला विचारायचं की तुम्हाला ही बतावणी कशी वाटली? अफाट ऍक्ट होता. अफाट ऍक्ट म्हणजे मला जर का निर्मिती त्यांसारखा चॉकलेट देण्याचा अधिकार असता ना, तर मी एक नाही अख्खा बॉक्स तुमच्यावर उधळला असता. सुपर. क्या बात आहे. आणि आता बघूयात परीक्षकांचं काय म्हणणं आहे आणि किती गुण देत आहेत ते. 9 गुण दिलेले आहेत त्यांनी. वा. रेणुकाताई. 9+1 साऊंड इफेक्ट साठी. 10 पैकी 10. वा. निर्मितीताई. प्रेक्षकांबरोबर 9 गुण दिलेले आहेत. तेव्हा अशीच धमाल बाता मारत राहा, बाता करत राहा आणि आम्हाला हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.